सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गांधीनगर इथल्या अतिक्रमणांवर महानगरपालिकेनं काय कारवाई केली याबाबत जाब विचारण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीनं बैठकीची मागणी केली होती. त्यानुसार आज महापालिकेच्या स्थायी सभागृहात ही महत्त्वाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत आर.के. पोवार, बाबा इंदुलकर, अशोक देसाई, अनिल कदम यांच्यासह सदस्यांनी गांधीनगरमधील अनधिकृत बांधकामांवर तीव्र नाराजी व्यक्त करत प्रशासनावर प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी आयुक्त डॉक्टर भारुड यांनी या प्रकरणातील एक योगायोग अधोरेखित केला. ही केस 2013 मध्ये सुरू झाली आणि निकाल 2026 मध्ये लागला. माझ्या सेवेला 2016 मध्ये सुरुवात झाली आणि मी कोल्हापुरातही 2026 मध्ये आलो, असं सांगत त्यांनी हा केवळ योगायोग असल्याचं नमूद केलं. निकाल लागला 2026 ला. मी सर्व्हिस जॉईन केली 2013 ला, कोल्हापुरात 2026 ला. एवढं म्हणाला की माझी सुरुवातच नोकरीची 2013 ला सुरुवात झाली आणि 2026 मध्ये माझी कोल्हापुरात नियुक्ती झाली. 7 तारखेला मी जॉईन झालो, 22 तारखेला निकाल लागला. दरम्यान बैठकीत काही सदस्यांनी आयुक्तांवर राजकीय दबाव आहे का असा थेट सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना भारुड यांनी, मी कुणाचीही शिफारस घेऊन इथं आलो नाही. 2 बॅगा घेऊन आलो आणि 2 बॅगा घेऊनच जाणार. कोणत्याही दबावाखाली काम करणार नाही, अशी आपली भूमिका अत्यंत ठाम शब्दात मांडली. की मागे काय झालं याच्याबद्दल मी जबाबदार नाही, परंतु 22 एप्रिलला निकाल लागला, 23 एप्रिल पासून सर्व्हे सुरू झाला. 5 दिवसात सर्वे आल्यानंतर गुरुवारी शुक्रवारी त्याच्या नोटिसेस गेल्या. आज तुमची तारीख आहे 6 एप्रिल, उद्या 7 तारीख आहे, 7 सप्ताह आहे. आज आमच्या ॲडिशनल कमिशनरांनी 8 तारखेला काय नियोजन करावं, किती लोकांच्या टीम बनवल्या गेल्या, 5 टीम बनवल्या आहेत. आता ह्या सर्व गोष्टी प्रशासकीय भाग आहे. परंतु विषय हा आहे की मलाही लोकांचे निवेदन आले, मी त्यांना हेच बोललो की कोर्टाचा निकाल लागलेला आहे. ज्या ज्या गोष्टीमध्ये महापालिकेचं हित आहे ते काम आम्ही करणार म्हणजे करणारच. आणि मध्यंतरी कोणतरी सर जमतीने बोलले याचा दबाव त्याचा दबाव. मी सरच बोललो की मी 2 बॅग घेऊन आलेलो आहे, बदलीसाठी कोणाची शिफारसही नाही आहे. ज्या दिवशी महापालिकेने ठरवलं, तुम्ही ठरवलं, आम्ही 2 बॅग घेऊन परत खुशी जाणार. दरम्यान योगायोग आणि दबाव यावर स्पष्टता दाखवत गांधीनगरमधील अतिक्रमणांवर येत्या काही दिवसात प्रत्यक्ष कारवाई सुरू होणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं. आता या कारवाईकडे सर्वांचं लक्ष लागलंय.